नाशिकमधलं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. इथे मी आज आलो आहे आणि या क्षेत्राची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सुरतेवर स्वारी करण्यास निघाले होते त्यावेळी त्यांनी इथे त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं होतं. तर हे मंदिरातून कसं आहे, मंदिरामध्ये जाण्यासाठी कशा प्रकारे तुम्ही जाऊ शकता, किती वेळ लागतो आणि एकंदरीत आजूबाजूच्या परिसराची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्र्यंबकेश्वर नाशिकची माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी 2 लाईन अवेलेबल आहेत. एक लाईन जिथे तुम्ही फ्रीमध्ये दर्शन होतं तर त्या लाईनमध्ये साधारण तुमचा 1 तास जाऊ शकतो जर तुम्ही वीकडेजला आलात तर, आणि वीकेंडला आलात तर तिथे साधारण 2 तास लागू शकतात. आणि जर दुसरा ऑप्शन आहे इथे एक दिसतो VIP दर्शनचा हा एक दुसरा ऑप्शन आहे. तर इथे 200 रुपये पर पर्सन देऊन तुम्ही इकडे दर्शन करू शकता आणि इथे साधारण 15 ते 20 मिनिटात तुमचं या VIP लाईनमधून दर्शन होऊ शकतं. तर साठी असणारी लाईन आहे. तर हे काउंटर मी तुम्हाला पुढे दाखवत होतो बघा. तर ही आहे जे 200 रुपये आपण जे पे केले होते दर्शनासाठी ती VIP लाईन आहे, पूर्ण खाली आहे. तर इथून तुम्हाला जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि पटपट तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे. 200 रुपये पे करून तुम्ही इथे हे दर्शन घेऊ शकता. अजून एक सांगायचं म्हणजे इथे जे पेमेंट होतं 200 रुपयाचं ते GPay वगैरे होत नाही किंवा ऑनलाईन पेमेंट कुठलंही ॲक्सेप्ट नाही करत. इथे फक्त कॅश द्यावी लागते. तर आता थोड्या वेळात आपण मंदिरात जाऊया आणि आत बघूया. त्र्यंबकेश्वरला पोहोचण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नाशिक रोड या स्टेशनला उतरावं लागतं. स्टेशनवरून तुम्हाला देवळापर्यंत पोहोचायला रिक्षा आणि बस हे दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत. नाशिक रोड स्टेशन ते त्र्यंबकेश्वर मंदिर हा साधारण 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे. फक्त आध्यात्मिक नाही तर ऐतिहासिक दृष्टीनेही हे मंदिर महत्त्वाचे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करण्यापूर्वी या मंदिराला भेट दिली होती अशी नोंद येथे आहे. नाशिकचे हे त्र्यंबकेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य अशा परिसरात हे त्र्यंबकेश्वर मंदिर प्रस्थापित आहे. मंदिराच्या 4ही बाजूस कोट बांधलेला असून त्याच्या पूर्वेला मुख्य दरवाजा आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळे 12ही महिने भाविकांची गर्दी इथे असते. श्रावणी सोमवारच्या दिवशी इथली गर्दी अधिकच वाढते. नाशिकचे हे त्र्यंबकेश्वर मंदिर मुंबईपासून 165 तर नाशिक स्टेशनपासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक स्टेशनहून दर 1 तासांनी त्र्यंबकेश्वर मंदिरला पोहोचण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला राहण्याचे आणि खाण्याचे बरेचसे ऑप्शन दिसून येतात. पूजा अर्चा, होम हवन त्याबरोबरच कालसर्प दोष निवारण विधी यासारखे सर्व विधी या मंदिराच्या परिसरात केले जातात. तर हे होतं अध्यात्म आणि शिवकालीन इतिहास देखील असणार त्र्यंबकेश्वरचं असं हे शिवलिंग किंवा हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचं ज्योतिर्लिंग मानलं जातं नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि इनकेस जर तुम्ही येत असाल नाशिकमध्ये तर ह्या त्र्यंबकेश्वरचं दर्शन नक्की या. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा असंच काही नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन जर्नी तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत. तर बघत राहा ट्रॅव्हल आणि बरंच काही. चला बाय अँड टेक केअर.